रिद्धपुरी नांदे प्रभु अवतार, रिद्धपुरी नांदे प्रभु अवतार। म्हणती तया राऊळवाणी असे माय थोर, रिद्धपुरी नांदे प्रभु अवतार, रिद्धपुरी नांदे प्रभु अवतार। मृत बालकाशी जीवदान देती, कुशीत ही घेऊन त्याला खेळू लागता ती। मृत बालकाशी जीवदान देती, कुशीत ही घेऊन त्याला खेळू लागता ती। दीन दुःखिताला आहे प्रभूचा आधार, रिद्धपुरी नांदे प्रभु अवतार, रिद्धपुरी नांदे प्रभु अवतार। अनाथ सुनेला दिधले प्रेम माहेराचे, दलितांची दिधले पाणी दाखवून तेथे। अनाथ सुनेला दिधले प्रेम माहेराचे, दलितांची दिधले पाणी दाखवून तेथे। चमत्कार अघटित सारा आहे खरोखर, रिद्धपुरी नांदे प्रभु अवतार, रिद्धपुरी नांदे प्रभु अवतार। सान थोर प्रभुला सारी सारखीची दोन्ही, जाती भेद नाही थारा राऊळा ठिकाणी। सान थोर प्रभुला सारी सारखीची दोन्ही, जाती भेद नाही थारा राऊळा ठिकाणी। भूषण ते आहे नगरा वाटे निरंतर, रिद्धपुरी नांदे प्रभु अवतार, रिद्धपुरी नांदे प्रभु अवतार। मेला जाय लटके म्हणती प्रेमाने कधीही, अर्जुनास आदत पडली ऐकुनी सदाही। मेला जाय लटके म्हणती प्रेमाने कधीही, अर्जुनास आदत पडली ऐकुनी सदाही। वेडी पिसी
रिद्धपुरी नांदे प्रभू अवतार, म्हणते तया राऊळ आणि असे माय थोर, रिद्धपुरी नांदे. दंडवत प्रणाम. कुसळम मुक्काम कुसळम तालुका बार्शी जिल्हा सोलापूर. कुसळम येथे श्री दत्त मंदिर सरासरी माझ्या परंपरेच्या माहितीनुसार 200 ते 250 वर्षापासून इथं मंदिर आहे. इथं प्रथम श्रीप्रभू श्रीप्रभूचा विशेष आहे. या विशेषाच्या दर्शनाला आजूबाजूचे लोक जवळजवळ परिसरातील प्रत्येक अंशाला 500 ते 700 हजार लोकांपर्यंत येत असतात. या श्रीप्रभूचा महिमा असा आहे की इथं 1900 भारत स्वतंत्र झाला त्या काळी उस्मानाबाद जिल्ह्यातील बावी येथे श्री दत्तात्रय प्रभूचा विशेष होता. मग त्या काळी रजाकारीच्या संघर्षामध्ये येथे मंदिर पाडल्या गेलं आणि तिथून तो दत्तात्रयाचा विशेष तेरखेडच्या मशिदीमध्ये आणून ठेवला आणि त्यावर दिवा ठेवला. दिवा ठेवल्यानंतर इथे कोणी सद्भक्त कणवेचा होता, त्याला स्वप्न पडलं मी या ठिकाणी आहे, मला इथून घेऊन जा असं म्हणून त्याने पाहून आला. तर तिथं विशेष दिसला त्याला. पुन्हा दुसऱ्या वेळेस स्वप्न पडलं. पुन्हा तो रात्रीच एक बैल घेऊन गेला आणि तो विशेष डोक्यावर येणार नाही इतक्या लांब म्हणून त्याने ते बैलावर एक पडशी टाकली. एका बाजूने दगड, एका बाजूने विशेष. असं कितीही दगड टाकले तर ते बैल खाली बसला पण वजन काय बरोबर होईना. मग त्याने ते डोक्यावर पुन्हा पाया पडला, डोक्यावर विशेष घेतला आणि इथं कुसळम येथील श्रीदत्त मंदिरामध्ये तो विशेष आणून ठेवला. अशा प्रकारच्या घटना अनेक इथं घडलेल्या आहेत. इथं प्रत्येक मार्गशीर्ष वद्य पंचमीला प्रत्येक वर्षी यात्रा भरते. यात्रेच्या निमित्त इथं कुस्त्याचा फळही होतो. मग कुस्त्याच्या कारणाने बरेचसे पैलवान इथे यायचे. मग पुण्या देवाची यात्रा म्हणून मंदिरामध्ये यायचे. मंदिरामध्ये आल्यानंतर मग तिथं देवाची सेवा इथं दररोज दुपारी 2 ते 5, पहाटे 2 ते 5 पर्यंत सेवा चालू असते. मग त्यांनी कल्पना केली, अहो काय करता असलं. म्हणले देवाची सेवा करतो. देवाचं काय अंग दुखतं काय असे म्हणजे थोडं अनुद्गार शब्द काढीत असायचा. मग त्याने म्हणले सेवा झाली तर देव उचलला जातो, सेवा नाही झाली तर देव उचलला जात नाही असं म्हटल्यानंतर मी सेवा करतो म्हटल्यानंतर त्याला हात धुवायला लावले. सेवा करायला बसला आणि थोड्या वेळात देव उचलायला गेला. त्याचं इतकी ताकद लावली तरी त्याला देव उचलल्या जाईना. मग शेवटी त्याचा हात थरथरायला लागले, डोळे पांढरे केले. मग तो विशेष खाली ठेवला आणि त्याला धरून बाजूला आणलं. बाजूला आणल्यानंतर पुढे त्याला अस्वस्थ, त्याने कुस्ती काय केली नाही पण पुन्हा मंदिरामध्ये आला. इथं महिनाभर राहिला आणि तो त्या दुःखातून मुक्त झाला. शेवट गाव जेवण त्याने उपहार करून सगळ्याला जीव घालून तो निघून गेला. अशा प्रकारच्या आख्यायिका बऱ्याच आहेत पण माझ्या काही स्मरणात नाहीत. स्मरणात नसल्यामुळं हे श्री दत्त मंदिर सर्वसाधारण बीड, लातूर, उस्मानाबाद, सोलापूर जिल्ह्याच्या संदर्भातून हा धर्म टिकविण्याकरता मंदिरचा बराचसा उपयोग आज जनमानसाच्या मनात उपयोग आहे. त्या दृष्टीनं हे मंदिर मी तर असं म्हणतो या भागामध्ये म्हणजे अन्य क्षेत्राचा प्रभाव असल्यामुळं या क्षेत्रामध्ये महानुभाव संप्रदायाचा जर यथास्थिती कायम राहिली असेल तर ती या मंदिरमुळे राहिली. बस एवढं बोलून मी समाप्त करतो. धन्यवाद. प्रणाम. आपण कुसळम या मंदिराच्या ठिकाणी आलेलो आहोत. या मंदिराचं महत्व आई आम्हाला थोडक्यात सांगा. दंडवत प्रणाम. दंडवत प्रणाम. हे 300 ते 400 वर्षापासून परंपरा आलेली आहे. गोविंद प्रभूचा विशेष आहे हा इकडचा श्री प्रभू बाबा. त्यांची अशी सेवा वगैरे चालू असते. चांगलं पहिल्यापासून अशी सुविधा
400-500 लोक आमोशाला येतात. हां. नवशिक विशेष आहे. हा नवशिक विशेष आहे. आणि लोकांची मनोकामना लोकांचे मनोकामना हार कसले काम पूर्ण होते. असं यात्रा कधी असते? यात्रा डिसेंबर महिन्यात असते. पंचमीची यात्रा असते. अच्छा. हा असते. भाविक लोक 2-2.5 हजार लोक भरपूर असतात. पालखी वगैरे निघते. अनेक कार्यक्रम भरपूर होतात. उपदेशी वगैरे किंवा 50-60 लोक आहेत. अच्छा. हा सर्व मिळून कार्यक्रम करतात? हो, सर्वजण कार्यक्रम. खेड्यापाड्यातले लोक भरपूर येतात. मोठी यात्राचा उत्सव होतो मार्गशीर्ष. तर हा दत्तात्रय प्रभूचा विषय जो आहे, इथं बावी या गावाला मुसलमानाच्या मस्जिदमध्ये हा विशेष होता. आणि त्या विशेषावर मुसलमानाचा दिवा होता, तेलाचा दिवा. मग इथल्या कुसळमधल्या भिक्षुकांना स्वप्नात या दत्तात्रय प्रभूच्या विषयानं स्वप्नात सांगितलं, मी अमक्या ठिकाणी आहे, तर मला तुम्ही इथून घेऊन जा. मग पालखी वगैरे घेऊन 10-5 लोक घेऊन त्या बावी या गावाला गेले. तर त्या मस्जिदमध्ये गेलं तर हा विशेष तसाच होता. अच्छा. मग ती रात्रीमध्ये मग घोडा घेऊन गेल्यानंतर घोड्याच्या एका बाजूला विशेष ठेवला आणि एका बाजूला दुसरे ओझं ठेवलं. मग ती ज्या साईडला ओझं होतं तर त्या साईडची बाजू खाली राहायची, म्हणजे त्याची तुलना करता आली नाही. जसं की श्रीकृष्ण महाराजाला रुक्मिणीने जसं ते तुळशीच्या पानाने तोडलं होतं, त्याप्रमाणे या दत्तात्रय प्रभूची तुलना करता आली. आणि नंतर मग पालखीमध्ये घेऊन वाजत गाजत घेऊन इथं आले, पुसरामध्ये घेऊन आले. म्हणजे देव भावाचा भक्तीचा आहे हे त्यातून सिद्ध होतं. हो. आणि रोज कमीत कमी सकाळी पहाटे 3 घंटे आणि दुपारी 3 घंटे ह्या 2-4 विशेषाची सेवा होती. आणि पहाटची आरती, दुपारची आरती, संध्याकाळची आरती आणि निद्रेची आरती, 4 आरत्या म्हणजे ठराविक होते. नियमाने ही विधी चालू असल्या देवाने अभिमान घेतलेला आहे. देव जागरूक स्थान आहे आणि लोकांची मनोकामना पूर्ण 100% अशा प्रकारचे स्थान आहे. सर्वज्ञ श्री दत्तात्रेय महाराज की जय. श्री गोविंद प्रभू महाराज की जय. दंडवत प्रणाम. अनुसूयेच्या सुता तुझा चौयुगी अवतार, वंदोनिया देवाता करीतो जय जयकार. वंदोनिया देवाता करीतो जय जयकार. अनुसूयेच्या सुता तुझा चहुयुगी अवतार, अनुसूयेच्या सुता तुझा चहुयुगी अवतार. वंदोनिया देवाता करीतो जय जयकार. वंदोनिया देवाता करीतो जय जयकार. चांपे गौर सुंदर मूर्ती अंगी भस्मलेप, एकमुख चतुर्बाहो असे तुझे रूप. हा एकमुख चतुर्बाहो असे तुझे रूप. अदृश्यत्वे तुझा त्रयलोकी संचार. वंदोनिया देवाता करीतो जय जयकार. अनुसूयेच्या सुता तुझा चहुयुगी अवतार. दत्त मंदिर कुसळ कुठली माहिती अशा पद्धतीची आहे. वृद्धपूर्व स्वामी त्यांच्या मनाने हे धरून इथं आलेले आहेत. काही भक्तजनाला जाणून, काही साधू संताला जाणून तिथनं एक वृद्धपूर्व विशेष आणून इथं स्थापन केला. त्यानंतर दुसरा दत्तात्रय प्रभूचा विषय जो आहे तो तेरखेड बावी या गावी एक मंदिर होतं महानुभाव पंथीयाचं, त्या मंदिरामध्ये हा विशेष होता. त्या विशेषावर मोगलाची दाढीमध्ये ते मंदिर त्यांनी उद्ध्वस्त केलं. त्या विशेष व्यवस्थित चांगला दिसला त्यांना. त्यांची वरची जी ठेवण होती त्या ठेवणीवर सुपे असल्यामुळे त्यांना वाटलं की आपल्या मशिदीमध्ये हा दिवा ठेवायला दगड चांगला आहे. ह्या उद्देशाने त्यांनी तिथनं त्या मंदिरमधून तो विषय उचलला आणि त्यांच्या मशिदीमध्ये नेऊन ठेवला. मशिदीमध्ये नेऊन ठेवल्यानंतर त्याच्यावर दिवा ठेवला. काही दिवस तो दिवा तिथं चालू होता. त्यानंतर इथं हे वृद्धपूरचा गोविंद प्रभूचा विशेष आल्यापासून इथं पूजा अर्चा चालू झाल्यापासून व्यवस्थित
कार्यक्रम चालत होता. मग काही साधूला तिथल्या दत्तात्रय प्रभूंच्या विश्वासाने जाणवलं किंवा माझ्या डोक्याची अशी आग उठती की माझ्या डोक्यावर दिवा आहे, मी अमक्या ठिकाणी असं दृष्टांत दाखवला स्वप्नात आणि ती जागा फेगा तो दृष्टांत दाखवून ते गाव दाखवून ते व्यवस्थित त्यांना त्यांच्या मार्गदर्शनाला आणून दिलं की मला इथनं तुम्ही घेऊन जावा. या पद्धतीनं मग ह्यांनी दुसऱ्या दिवशी मिटिंग घेऊन साधू लोकांनी काही यजमान लोक 10-12 घेऊन संगत एक घोडे घेतलं. त्या टायमाला काय वाहनाचं साधन नव्हतं आणि आता मसुदीमध्ये असल्यामुळं मोगलाच ती राज्य मग कसं आणायचं तर आपण रातचं विशेष आणू हे असं ठरवलं आपल्याला. त्या ठरल्यानंतर ह्याने रातचं गेले तिथं. गेल्यानंतर ती बघितली व्यवस्था ती जागा ती दिवा ती व्यवस्थित मसूद बरोबर जसं जाणून त्या पद्धतीने होतं. मग तुम्ही तो दिवा खाली उचलून ठेवला. दिवा उचलून खाली ठेवल्यानंतर तो विशेष उचलला डोक्यावर घेऊन बाहेर आले. बाहेर आल्यानंतर गावाच्या बाहेर आणला. गावाच्या बाहेर आणल्यानंतर त्यांना वाटलं ही लय वजन आहे, जास्त वजन असल्यामुळं आपण काय करू हे विशेष गोड्यावर ठेवू. मग आता काही त्यात लोक असतील थोडी जाणकार ते म्हणजे असं करा घोड्यावर हाडबी टाका, इकडे विशेष ठेवा आणि इकडे दगड टाका. त्या पद्धतीने त्यांनी तो प्रयत्न केला. पण असा प्रयत्न करीत असताना असं वजन झालं की इकडे दगडे बी तेवढे इकडे विशेष बी तेवढा. अशा पद्धतीने एवढं वजन झाल्यामुळे ती घोडा खाली बसला म्हणजे घोड्याचं पाऊलच उचलला ना पुढं खाली टाकल्यामुळे आता ह्यांना वाटलं की हे काय चलत नाही. मग आपण काय करू म्हणजे फेरावळीनं आपण एक समजा 1 किलोमीटर 1.5 किलोमीटर अर्धा किलोमीटर गेल्यानंतर आपण पर्यायानं आपण एकामेकानं आपण सहकार्यानं डकर घेऊन चलू म्हणून तिने आपला तो विषय टक्कर घेतला. एक जण असं 1 किलोमीटर गेलं की पुन्हा दुसऱ्याने घ्यायचं, 2 किलोमीटर गेलं की असं तिसऱ्याने घ्यायचं. अशा पद्धतीनं हा रातोरात इथे विशेष आणला. आणि इथं आणल्यानंतर स्नान वगैरे घालून तिची उपार्जन करून सकाळ त्यांची असं व्यवस्था केली. तेव्हापासून पर्यंत आम्हाला एवढ्यापर्यंत माहिती आहे की हा या मंदिराची अशी माहिती. मग विशेषाने अभिमान घेऊन लोकांचा अभिमान वृद्धपूरच्या गोविंदराव बाबांनी अभिमान घेतला आणि आतापर्यंत लोकांना नवसाला पावतात. कमीत कमी आमुषाला 500, 550, 600, 750 लोक जमतात. त्यांच्या नवसाला पावतो. यात्रा जमती, यात्रेला 5-25 हजार लोक जमतात. अशा पद्धतीने हातात हा उपक्रम आहे. श्री गोविंद प्रभू महाराज जय. दंडवत. पवित्र रुद्धपुरी, पवित्र रुद्धपुरी, चहुयुगाच्या 4 लीळा खेळ खेळ श्रीहरी. विंध्याचळ पर्वत, विंध्याचळ पर्वत, विंध्याचळाच्या 7 क्रोशी रुद्धपूर नांदत. प्रथम रचियले कृत, प्रथम रचियले कृत, कृतयुगी धरी अवतार हंस रूपाची ज्योत. मग ब्रह्माचा सुत, मग ब्रह्माचा सुत, सनत कुमारा ज्ञान दिधले उद्धरणाचा हेत. बोधुनिया सकळ जीवा, जरी कळेल ज्ञान गवा.
नासेल हा कर्म ठेवा, नासेल भासेल दिसेल तत्क्षणी हेची देई लवकरी, पवित्र रुद्धपुरी, पवित्र रुद्धपुरी, चहुयुगाच्या चार लीला खेळ खेळ श्रीहरी, मग त्रेत लागले खर, मग त्रेत लागले खर, अरुणोदयी अनसूया उदरी दत्तात्रय अवतार, त्यांनी रूप दाविल बर, त्यांनी रूप दाविल बर, रूपासी देखोनी ध्यानी बैसली रेणुका सुंदर, कशी मुक्ती मागती बर, कशी मुक्ती मागती बर, बद्रीच्या वाटेने स्वामी नित करिये रझार, दिलिकामध्ये नुती झला, अर्जुन धावून आला, त्याने जमदग्नी मारिला, महेशान धाडून भिधला परशुराम लवकरी, पवित्र रुद्धपुरी, पवित्र रुद्धपुरी, चहुयुगाच्या चार लीला खेळ खेळ श्रीहरी, द्वापर लागल पुन्हा, द्वापर लागल पुन्हा, द्वारकेशी बीजे करीतो कृष्णराज पाहुणा, कसे चरित्र दावी जना, कसे चरित्र दावी जना, निर्गुण ब्रह्मस्वरूप ज्याच्या भविष्याच्या खुणा, ऋषी आश्रम आहे जुना, ऋषी आश्रम आहे जुना, नरसिंहाचा क्रोध हरुनी बोध करी अर्जुना, पाहे पुराणी हा दाखला, बोधून गेला, त्याचा आधार आहे मला, कौंडिन्याहून रुक्मिणी नेता क्षणेक उभा श्रीहरी, पवित्र रुद्धपुरी, पवित्र रुद्धपुरी, चहुयुगाच्या चार लीला खेळ खेळ श्रीहरी, मग कली लागली सधी, मग कली लागली सधी, कलियुगामध्ये धर्म राहिना निघून गेला आधी, कशी चिंता पडली विधी, कशी चिंता पडली विधी, चिंतन करिता स्वप्न पडले अवतरले गुणनिधी, खेळे राजमठाचे मधी, खेळे राजमठाचे मधी, खेळ खेळता कृमी क्रीडता बैसवी ब्रह्मपदी, हा अवतार मोठा गाढा, नाम हृदयी जोडा, राहील तो हरळ खडा, रात्रंदिवस चिंतन करीतो वाकू चरणावरी, पवित्र रुद्धपुरी, पवित्र रुद्धपुरी, चहुयुगाच्या चार लीला खेळ खेळ श्रीहरी.